नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू नव्याच किचन। तर मग फ्रेंड्स, आज आपण नव्याच किचनमध्ये बनवणार आहोत स्पेशल ब्रेड पॅटीस रेसिपी। अगदी सोपी व आपण एकदम बेकरी स्टाईल ब्रेड पॅटीस बनवणार आहोत। तर हे ब्रेड पॅटीस बनवणं अतिशय सोपं व अफलातून टेस्टी बनतं घरी। तर चला मग फ्रेंड्स, आज आपण आपल्या किचनचा स्पेशल मेन्यू ब्रेड पॅटीस बनवायला सुरुवात करूया व ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी काय काय लागतं तर ते पाहूयात। तर मग आता आपण ब्रेड पॅटीस खायला बाहेर जायची बिलकुलही गरज नाही व अनहेल्दी पण, कारण आपल्याला माहीत नसतं बेकरीमध्ये पॅटीस कधीपासून बनवून ठेवलेलं आहे। तर अगदी फ्रेश आणि टेस्टी असं ब्रेड पॅटीस चला आपण बनवूया आता घरच्या घरी। तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झालेलं आहे आपलं हे पॅटीस। अगदी छान आणि शेपमध्ये पण आलेलं आहे। तुम्ही ह्याचं स्वाद केचप सोबत पण घेऊ शकतात। मला कढी सोबत आवडतं म्हणून मी कढी सोबत केलेलं आहे। तर चला मग आता आपण ब्रेड पॅटीस बनवायला सुरुवात करूयात। ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण लागणारे साहित्य घेऊयात। तर त्यामध्ये आपल्याला 1 बाउल बेसनाचं पीठ लागेल, 1 चम्मच लाल तिखट लागेल, थोडेसे रेड चिली फ्लेक्स लागतील, 1 चमचा मीठ लागेल, ओवा लागेल थोडा 1 चम्मच आणि बारीक कापलेली कोथिंबीर। एवढं साहित्य आपल्याला ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी लागतं। व त्याचबरोबर आपल्याला थोडेसे ब्रेड पण लागतात। तर मग आता आपण ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी बॅटर तयार करून घेऊयात। त्यासाठी मी एका बाउलमध्ये बेसन पीठ ॲड करते व नंतर मी त्यामध्ये अजवाईन आपण अशा प्रकारे हातावर ओवा चोळून त्यामध्ये टाकणे। नंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व आता आपण त्यामध्ये थोडंसं रेड चिली फ्लेक्स पण ॲड करून घेऊयात आणि नंतर थोडंसं लाल तिखट टाकून घेऊयात व वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्व साहित्य 2 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेणे आणि आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करून याचं बॅटर तयार करून घेऊयात। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने त्याचं बॅटर तयार करते। अगदी पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही, मीडियम बॅटर बनवून घेणे। अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची बॅटरची। तर तुम्ही पाहू शकता आपलं ब्रेड पॅटीसचं बॅटर बनवून तयार आहे। आता आपण हे बॅटर 15 मिनिटासाठी बाजूला ठेवूयात व आपण स्टफिंग तयार करून घेऊयात। तर स्टफिंग कशी तयार करायची ही मी रेसिपी अपलोड केलेली आहे, ती तुम्ही पाहू शकतात। माझ्या प्रोफाईलमध्ये ब्रेड पॅटीसची स्टफिंगची रेसिपी आहे। तशा पद्धतीने मी स्टफिंग तयार करून घेतलेली आहे। ही स्टफिंग तुम्ही समोसाच्या स्टफिंगसारखी करून घेतली तरीही चालते व सँडविचच्या स्टफिंगसारखी केली तरीही चालते। तसंही मी रेसिपी टाकली आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही ती रेसिपी पाहून ही स्टफिंग बनवू शकतात। तर चला मग आता आपण स्टफिंग भरून घेऊयात। त्यासाठी मी घेतलेले आहेत 6 ब्रेड। तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता। तर ब्रेडला आतमधून अशा पद्धतीने कट करायचं व ही स्टफिंग अशा पद्धतीने एका ब्रेडवर भरून घ्यायची व दुसरा ब्रेडचा तुकडा सावकाश त्यावर ठेवायचा। अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याला प्रेस करायचं, कारण ब्रेड लगेच मोडतात, त्यामुळे हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं व अशा पद्धतीने आपले पॅटीस आपण भरून घ्यायचे। तर चला मग आता आपण दुसरे पॅटीसही अशा पद्धतीने भरून घेऊयात। तर पॅटीस बनवणं इतकंही अवघड नाही आहे, अगदी सोपं व हेल्दी पॅटीस आपण घरच्या घरी खाऊ शकतात। कितीही दिवसाचं तळलेलं खाण्यापेक्षा घरी फ्रेश व कमी वेळात तुम्ही हे पॅटीस बनवू शकतात।
अशा पद्धतीने मी दुसरं पॅटीस पण बनवून घेतलं आहे. असं करून आपण हे सर्व पॅटीस एक एक करून भरून घेऊयात. ह्याला पण सेम पद्धतीने भरून घेणे. अगदी व्यवस्थित स्टफिंग भरणे व वरती पॅटीसचा ब्रेडचा तुकडा ठेवून त्याला हलक्या हाताने प्रेस करणे. तर तुम्ही पाहू शकतात आपले सर्व पॅटीस भरून तयार आहेत. तर चला आता आपण मग ह्याला आपण बनवलेल्या बॅटरमध्ये डीप करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने ह्याला डीप करते. ब्रेड थोडेसे नाजूक असतात त्यामुळे तुटतात, त्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने डीप करणे व डीप केल्यानंतर त्याला 30 सेकंदाच्या आत तेलामध्ये सोडणे, कारण बराच वेळ जर ते मुरून राहिले तर तुटून जातात. तर आता आपण गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेऊया व आपले तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अशा पद्धतीने आपण हे पॅटीस सोडून घेऊयात. अगदी सावकाश पॅटीस तेलामध्ये सोडायचं, कारण हातावर तेल उडून येतं, त्यामुळे काळजीने पॅटीस आतमध्ये सोडून घेणे. तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने ते आत सोडते. अशा प्रकारे सर्व पॅटीस कढईमध्ये टाकून घेणे व त्याला आता जाळीच्या साहाय्याने पलटून घेणे. अगदी मीडियम फ्लेमवर गॅस करणे व याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घेणे. अगदी फुल गॅस केला तर वरची लेयर लगेच तळून जाईल व आतले तसंच राहून जाईल. त्यामुळं मीडियम फ्लेमवर त्याला 15 ते 20 मिनिटं तळून घेणे, जेणेकरून आपलं पॅटीस व्यवस्थित व कुरकुरीत तळेल. अशा पद्धतीने त्याला दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घेणे. 15 मिनिटानंतर आपण गॅसची फ्लेम थोडीशी फुल करूयात, जेणेकरून आपले पॅटीसला कलर चेंज होईल व वरतूनही आपले पॅटीस व्यवस्थित तळतील. नंतर आपण त्याला अजून 1-2 वेळा आलटून पलटून तळून घेणे. अशा प्रकारे त्याला आलटून पलटून तळून घेणे. आणखी 3 ते 4 मिनिटं हे पॅटीस अशा प्रकारे तळून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात कढाईमध्येच किती सुंदर दिसतंय आपलं हे पॅटीस. दोन ते 3 मिनिटं व्यवस्थित पॅटीस आपलं तळल्यानंतर एक पॅटीसला व्यवस्थित पलटून चेक करून घेणे. तर तुम्ही पाहू शकता आपले पॅटीस जवळपास तळून तयार झालेले आहेत. तर अगदी सावकाश गॅसची फ्लेम लो करून आता आपण हे एक एक पॅटीस काढून घेऊयात. अगदी सावकाश त्याला काढून घेणे. तर तुम्ही पाहू शकतात किती सुंदर झालं आहे आपलं पॅटीस बनून तयार. अगदी बेकरी स्टाईल पॅटीस बनून तयार आहे. दिसायलाच इतकं सुंदर वाटते, तर टेस्टला पण अफलातून असेल. तर चला मग आता आपण असं करून हे सर्व पॅटीस ताटामध्ये काढून घेऊयात. तर मग फ्रेंड्स बघा, अगदी कमी वेळात आपले पॅटीस बनून तयार आहे. याला जास्त काही सामान पण लागत नाही. अगदी घरच्या साहित्यात आपलं पॅटीस बनून तयार होतं. बटाटे तर आपल्या घरात असतातच, आणि मेन म्हणजे बटाटे आणि ब्रेडच्या ऐवजी बाकी सगळं सामान तर घरात अवेलेबल असतंच. तर त्या सामानानुसार अगदी बेकरी स्टाईल पॅटीस तुम्ही बनवू शकतात घरच्या घरी. स्टफिंग रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या प्रोफाईलला एकदा नक्की व्हिजिट करा. तुम्हाला ॲक्युरेट स्टफिंग कशी बनवायची हे पण कळून जाईल.
तर मग आता आपण हे पॅटीस प्लेटमध्ये सर्व करूया व या टेस्टी पॅटीसची आपण मजा घेऊयात. तर मग फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला माझी ही पॅटीसची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ही रेसिपी तुमच्या किचनमध्ये एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिप्यांसोबत. व तुम्हाला अशाच चटपट्या व टेस्टी रेसिपी हव्या असतील तर एकदा माझ्या प्रोफाईलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला अशाच नवनवीन व चटपटी रेसिपी खायला मिळतील व शिकायलाही मिळतील. तर मग आता हे बेकरीचे पदार्थ आपल्याला खायला बाहेर जायची बिलकुल गरज नाही, तर ते आपण बनवूया घरच्या घरी. तर चला मग आता आपण हे पॅटीस कसं झालं आहे ते टेस्ट करून पाहूयात. तुम्ही हे पॅटीस केचपसोबत किंवा मिरचीसोबत पण खाऊ शकतात, पण मला हे पॅटीस कढीसोबत आवडतं म्हणून मी त्यासोबत कढीच बनवलेली आहे. तर मी तुम्हाला आता एक पॅटीस कट करून दाखवते. तर तुम्ही पाहू शकतात की आतून पण आपलं पॅटीस व्यवस्थित तळलं आहे आणि त्याची स्टफिंग पण अगदी अफलातून बसलेली आहे. तर मग चला आता आपण एक पॅटीस कट करून पाहूयात की कसं झालं आहे आपलं पॅटीस. तर तुम्ही पाहू शकतात गाईज, किती सुंदर दिसतंय हे पॅटीस कट झाल्यावर सुद्धा. आणि आतली स्टफिंग पण छान बसलेली आहे आणि टेस्टला पण अफलातून टेस्टी झालं होतं हे पॅटीस. तर परफेक्ट रेसिपी आणि परफेक्ट कसं करायचं ते पाहण्यासाठी व स्टफिंग पण परफेक्ट बनवण्यासाठी तुम्ही माझ्या प्रोफाईलला एकदा नक्की व्हिजिट करा व स्टफिंगची रेसिपी चेक करून तुम्ही हे पॅटीस तुमच्या किचनमध्ये नक्की बनवा. माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.